मित्रांनो, हे आहेत स्मार्ट सिटी हरित सेतूचे सुरुवातीचे दुष्परिणाम. भविष्यामध्ये हे दुष्परिणाम आणखी तीव्रतेने आणि व्यापकतेने आपल्याला पाहायला मिळतील. नागरिक जोपर्यंत या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी हातात बांबू, हातात झाडू, हातात लाटणं, हातात चप्पल घेऊन बाहेर पडत नाहीत आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अगदी आयुक्तापासून बाकीच्यांना मुस्काडून काढायला सुरुवात करत नाहीत, तोपर्यंत हे काहीही सुधारणार नाहीत. प्रचंड ट्रॅफिक सगळीकडे मित्रांनो. म्हणजे पूर्वी प्राधिकरणामध्ये असणारे मोठमोठे रस्ते आता 40% आणलेत. बाकीचं सगळं त्यांनी फुटपाथ केलेलं आहे. जिथं चालायला माणसं नाही तिथं फुटपाथ मोठे, आणि जिथं गाड्यांना जाण्यासाठी मोठा रस्ता पाहिजे तो केलाय सगळा छोटा. म्हणजे चौथीच्या पोराला सुद्धा जेवढी अक्कल आहे तेवढी जर कमिशनरला अक्कल नसेल तर डेफिनेटली मी जे पुन्हा पुन्हा सांगतो की हे कॉप्या करून पास झालेले, वशिल्यांनी सेटिंग करून इथं कमिशनर पद आलेले लोक आहेत, यांना एवढी अक्कल नाहीये. तासन तास या ठिकाणी ट्रॅफिक असं जाम होत असते, जत्रा झाल्यासारखी होती. कशाची डोंबलाची ह्यांची स्मार्ट सिटी, कशाचं ह्यांचं अर्बन स्ट्रीट, आणि कशाचं ह्यांचं हे हरित सेतू. काय हरित सेतू आहे मला सांगा? सगळीकडे धूर धूर, सगळीकडे जाम जाम केलेली ट्रॅफिक, सगळे रस्ते छोटे केलेले आहेत, सगळे फुटपाथ मोठे केलेले आहेत, चौकात चौकात असे जाम होणार आहे. मित्रांनो, ही जस्ट सुरुवात आहे. भविष्यामध्ये या प्राधिकरणामध्ये राहणं म्हणजे लोकांना एक शिक्षा वाटेल अशा प्रकारचं काम आहे. चांगले रस्ते उघडायचे, नवीन रस्ते करायचे, जुनी झाडं तोडायची, नवीन झाडं लावायची. कुठं कुंड्या लाव, कुठं कचरा कुंड्या ठेव, नुसता खर्च काय ना काय करत राहायचं. त्या हरित सेतूचं एक भानगड चालू आहे बघा. इथं चालू आहे काम, रस्ते छोटे करणे, सारखी कामं काढायची आणि पैसे काढायचे. आणि जोपर्यंत टॅक्स पेअर नागरिक याचा राग व्यक्त करणार नाही, रोष व्यक्त करणार नाही, याच्या विरोधात रस्त्यावर उतरणार नाही, वर्षानुवर्ष हे असेच लूट चालणार आहे. वर्षानुवर्ष अशीच हे रिकामी कामं काढणार आहेत, पालिकेची तिजोरी रिकामी करणार आहेत आणि नागरिकांच्या खिशात हात घालणार आहेत. शेवटी लोकांना EMI भरायला पैसे नसतील, लोकांना शाळेचे फी भरायला पैसे नसतील, लोकांना दवाखान्याचे पैसे भरायला फी नसतील, लोकांना डिझेल टाकायला पैसे नसतील, पेट्रोल टाकायला पैसे नसतील. अशा प्रकारची भयानक परिस्थिती या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये होणार आहे. मूर्ख लोक मंत्रालयात चिक्कार पैसे देऊन या ठिकाणी येतात, म्हणजे तिकडं लाखां कोट्यांमध्ये देतात, इकडं करोडोंमध्ये लुटतात. म्हणजे मी तर जेव्हा पालिकेतले इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली त्यावेळी मला काही लोक असे म्हणाले की आमचं कोणीही काही बिघाडू शकत नाही, कारण आम्ही वर देऊन आलेलो आहे आणि आता खाली लुटायला मोकळे आहोत. म्हणजे वर वाटा आणि खाली लुटा, असा सगळा दणकून हा कार्यक्रम चालू आहे.